नमस्कार. मी अंजली संतोष भंडारी, ओनर ऑफ मदनलाल एजन्सीज अँड तिरुपती टायर्स. टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. टी व्ही मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनल एकमेव सकारात्मक न्यूज देणारं चॅनल आहे. मी गेल्या 15 वर्षापासून हा बिझनेस हँडल करते. बेसिकली माझं माहेर, मी जीवनलाल केशरचंद मुनोत यांची मुलगी, बेलवंडी गाव, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील एक छोटंसं खेडगाव बेलवंडी. बट मी प्राऊडली तुम्हाला सांगू शकते, मी खेड्यातली असूनही माझ्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड तसं महिलांना मोटिवेट करणार आहे. आणि त्यात सगळ्यात सपोर्टिव्ह म्हणजे इन्स्पिरेशन म्हटलं तर ते माझ्या आजीचं. ती अशी फार काय म्हणतो आपण ते आत्ताच्या जगातल्या विचारांची, म्हणजे आय थिंक मी 92ला 12वी झाली होती. मी पुढं शिक्षण करावं असं तिची फार इच्छा होती, पण आमच्या गावामध्ये 12वीच्या पुढे शिक्षण नसल्यामुळे माझं शिक्षण होऊ शकलं नाही. माझे वडील शेतकरी आणि शेतकरी असतानाही माझ्या भावाला इंजिनिअरिंग केलेलं आहे. मला 2 भाऊ आणि मी एक त्यांची बहीण, आणि दोन्ही भाऊ म्हणजे माझे सपोर्टिंग सिस्टीम. माझा मोठा भाऊ तर जसं आपण सोलापुरात ते वाक्य ऐकतो स्वामी समर्थांसाठी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. माझ्या लाईफमध्ये गेल्या 14 वर्षात जे चढ उतार किंवा आत्ता जे मी सक्सेसफुल स्टेज पाहते तर ती म्हणजे फक्त माझ्या मोठ्या भावामुळे. जयकुमार मुनोत मोठे उद्योजक आहेत ते. मी 2006 साली ह्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे, पण त्याच्या अगोदरच्या 1998मध्ये सोलापूर येथे नावाजलेलं मदनलाल सायकल, त्याचे ओनर मदनलाल डोंगरमल भंडारी, त्यांच्या ज्येष्ठ पुत्राशी माझं लग्न झालं आहे 28 जून 1998मध्ये. बेसिकली जेव्हा माझं लग्न जमलं होतं त्याला सगळ्यांचं असं म्हणणं होतं की हे राजस्थानी फॅमिली आहे आणि फार तिथं जुन्या विचारांचे लोक आहेत, असं थोडंसं भीतीचं वातावरण होतंच माझ्या मनात. बट जेव्हा मी ह्या घरात एंट्री केली त्या लोकांनी जे मला प्रेम, आणि त्या घरातली मोठी सून होते मी. 1998 ते 2006पर्यंत मी प्युअरली हाऊसवाईफ होते, पण ते लाईफ पण माझं फार सुंदर आणि एन्जॉयफुल होतं. म्हणजे आमची जॉईंट फॅमिली होती, 5 काका 5 काकू यांच्या जॉईंट फॅमिलीमध्ये मी राहिलेली सर्वात मोठी सून होते मी. तेही प्रवास माझा चांगला होता. आम्ही फक्त दिवाळी टू दिवाळी पूजेसाठी म्हणून दुकानी जायचो. बाकी मला ह्या बिझनेसविषयी तसं काही नॉलेज नव्हतं, पण जॉईंट फॅमिली म्हटलं तर कधी कधी वेगळे होणारच. रामाला नाही चुकलं ते आम्हाला काही चुकणार होतं. 2006 साली आम्ही सगळे वेगळे झालो. 2006 साली मदनलाल एजन्सी नावाने आम्ही शाखा नवीन चालू केली, मी आणि माझ्या मिस्टरांनी मिळून. चॅलेंजेस भरपूर आलेत. सगळ्यात मोठं चॅलेंज असं होतं की हे दुकान टाकताना आपल्या घरच्यांशीच आपल्याला कॉम्पिटिशन करायची होती. ते सर्वात मोठं चॅलेंज होतं माझ्यासाठी. आणि ऑलरेडी सेट बिझनेस मदनलाल टायरचा असताना त्यांच्याशी कॉम्पिटिशन करणं माझ्यासाठी फार आव्हानकारक होतं. पण भावानी दिलेला सपोर्ट, मॉरल सपोर्ट, फायनान्शियल सपोर्ट, सगळेच सपोर्टनी म्हणजे तो माझ्या पाठीशी उभा होता आणि मला मोटिवेट करत होता. त्याच्यानंतर मिस्टरांनी दिलं नॉलेज दुकानीत बसल्यानंतर की हे असं असतं, टायर अशा पद्धतीने परचेस होतात, मग याचं सेल काय, हे नॉलेज अर्न करता करता आणि ह्या बिझनेसमध्ये पडता पडता 2007ला मला अपोलोची डीलरशिप मिळाली होती 1 लाख रुपये डिपॉझिट भरून.
आज महाराष्ट्रात 2 नंबरचे डीलर आपण जाणले जातो मदनलाल एजन्सी या नावाने. आणि हे सगळं आहे ग्राहकांना आपण दिलेलं सर्विस आणि आपण दिलेल्या त्यांना जे काय पाहिजे ते आपण पुरवल्यामुळे आज ह्या स्टेजला आहे की महाराष्ट्रात आपण नंबर 2वर आहे. आणि ही फार मला तुम्हाला सांगताना फार प्राऊड फील होतं आहे. ह्याच्यात एक्सपिरियन्स पण भरपूर आहे. रात्री मध्यरात्री कस्टमर येणं आणि त्यावेळेला आम्ही ती सर्विस त्यांना टायर देणं, त्याच्यामुळं आज इथं आहोत. म्हणजे वेळेचं भान नाही ठेवलेलं किंवा काम करतानाही जी धडाडी मेहनत दाखवली त्याचं फलस्वरूप आज पहिलं माझं शॉप भागवत थिएटरच्या समोर मदनलाल एजन्सी नावाने छोटंसं शॉप होतं. आज बाळ्यामध्ये 9,000 स्क्वेअर फीटचं माझं शोरूम आहे. तिथं ट्रक अलाइनमेंट, कार अलाइनमेंट, होलसेल, रिटेल आणि ऑल ब्रँड अपोलोबरोबर अपोलो, JK, MRF, ब्रिस्टोन, योकोहामा, गुडियर अशा सर्व ब्रँड आपल्याकडे उपलब्ध आहेत. मोटरसायकल, स्कूटर टायरपासून तर JCB, ट्रक, कुठल्याही प्रकारचे मोठ्या व्हेकलचे टायर आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि त्याच्यानंतर आत्ता रिसेंटली जून महिन्यात आपण जुळे सोलापूर येथे एक आपली नवीन शाखा ओपन केली आहे. आणि त्यात आणखी नवीन म्हणजे असं की आपण डिटेलिंग, सिरॅमिक कोटिंग, PPF, वॉशिंग अशा प्रकारच्या ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्यात. आणि 3च महिन्यात मला फार छान रिस्पॉन्स मिळतो आहे कस्टमरकडनं. त्यांचे फीडबॅक येतात. हे फक्त मी दिलेल्या सर्विसमुळं आणि तुमच्या प्रेमामुळं मी इथं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शेअर करण्यासारख्या आहेतच माझ्याकडे. चढ उतार तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतच. नवीन बिझनेस चालू केला काय किंवा आजपर्यंत इथं पोहोचल्याचा प्रवास काय, पाठीमागे वळून पाहिलं की फार असं की नाही आपण आता ह्या स्टेजला आहे ना, तर फार बरं वाटतं. त्या केलेल्या कष्टांचं चीज झाल्यासारखं वाटतं. किंवा आत्ता इथपर्यंत पोचलं. असाच एक किस्सा आठवतो आहे मला. एक कस्टमर होता, त्याला हैदराबादवरनं तो शिर्डीच्या दर्शनासाठी निघाला होता. नाही हा करत ते गाडीत बसले होते आणि साधारण उमरग्याच्या पुढे आल्यानंतर काहीतरी त्यांचा टायर फुटला होता. त्यांची मर्सिडीज गाडी होती. आपल्या सोलापुरात तसे मर्सिडीजचे टायर लगेच ॲवेलेबल होतात असेच नाही. त्यांचा फोन आला होता आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की म्हणजे आम्ही नाही हा करत शिर्डीला निघालो आहे आणि टायर फुटला आहे. त्या क्षणाला तर माझ्याकडे पण टायर अवेलेबल नव्हता. पण मी त्यांना सांगितलं की मी हे बाबा उद्या देऊ शकते टायर, पण त्यांना दर्शन त्याच दिवशी करायचं होतं. तर म्हटलं बाबा मी तुम्हाला एक करू शकते की माझी गाडी मी तुम्हाला देऊ शकते आणि तुमचा दुसऱ्या दिवशी टायर आला की तो बसून रेडी ठेवते, तुम्ही माझी गाडी इथे आणून सोडा आणि तुमची गाडी घेऊन जा. तर त्यांना एवढं फार बरं वाटलं त्यांना ते ऐकून की अशा प्रकारची पण हेल्प आपल्याला कोणीतरी करू शकतो. तर त्यांचं फीडबॅक असं होतं की देवांनी माझ्या मदतीसाठी पाठवलेलं एक काय म्हणतो ते दुवाच आहे तुम्ही माझ्यासाठी. आणि ते हॅपीली त्या दिवशी शिर्डीला गेले. इवन मी माझा ड्रायव्हर पण त्यांच्यावर, ते स्वतः ड्रायव्हिंग करत आले होते, तर मी माझा ड्रायव्हर पण त्यांना दिला होता. शिर्डीचं दर्शन त्यांना करून दुसऱ्या दिवशी तो सुखरूप इथं घेऊन आला त्यांना. तोपर्यंत मी त्यांची गाडी रेडी करून ठेवली होती. आता ते कुठेही हैदराबाद असो या कुठेही असो आणि त्यांच्या मित्रांना वगैरे कुणालाही टायर लागले, इवन हैदराबादमध्ये जरी टायर लागले तर ते रेकमेंड मला करतात. तिथनं मला फोन येतो आणि मी तिथे त्यांना टायर्स प्रोव्हाइड करते. म्हणजे सांगायचं त्याच्यामागचं तात्पर्य आहे की मी दिलेल्या सर्व्हिसचं देवानी मला एवढं छान फळ दिलेलं आहे. असे बऱ्याच प्रकारचे किस्से आहेत. त्यातला एक किस्सा मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. त्यात आशीर्वाद म्हटलं तर मदनलाल ह्या नावातच ऊर्जा आहे आणि त्यांचे आशीर्वाद आहेच नो डाऊट. पण आज ऑल ओव्हर महाराष्ट्र म्हणा की ऑल ओव्हर इंडिया म्हणा,
मदनलाल एजन्सी हे माझे फर्मचं नाव आहे, पण मदनलाल मॅडम नावाने मी ओळखली जाते. मला हे प्राऊडली तुमच्याशी शेअर करायला फार आनंद होतो आहे. आणि आपण जसं म्हणतो प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे कुणी ना कुणी, आज मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की प्रत्येक माझ्या यशाच्या पाठीमागे माझा भाऊ तर माझा समर्थ आहेच आहे, पण माझ्या मिस्टरांनी मला तेवढी साथ दिलेली आहे. आणि मी कुठलेही निर्णय घेतल्यानंतर आम्ही एकमेकांच्या विचारांनी आजपर्यंत इथपर्यंत आलेलो आहे. तर माझ्या यशाच्या पाठीमागं त्यांचा तेवढा मोलाचा हात आहे. तसंच आपण म्हणतो पडद्यामागचे कलाकार माझ्या सासूबाई, मी दुकान हँडल करत असताना त्यांनी घर माझं सांभाळलं किंवा माझ्या डोक्यावरनं हात फिरवलं, तू काळजी करू नको, तू पुढे वाढ, तू पुढे बिझनेस बघ, मी बाकीचं बघते. त्यांचाही मोलाचा हात आहे. आणि माझ्या दुकानी आता 14-15 लोकांचा स्टाफ आहे. एका मुलापासून सुरुवात केली होती दुकानीतल्या एका कामगारापासून सुरुवात केली. आता 14-15 लोकांचा ह्या दुकानी स्टाफ आहे. दुसऱ्या शोरूमला 7-8 लोकांचा स्टाफ आहे. हा स्टाफ पण फार तेवढाच महत्त्वाचा आहे. ते कॉपरेट करतात. त्यांचं टायमिंग 8 वाजताचं आहे, कधी 9-9:30 वाजेपर्यंत थांबावं लागलं तरी थांबतात आणि विना काही तक्रार. 2006ला माझं दुकान चालू झालं होतं. मी भाड्याच्या दुकानीत दुकान स्टार्ट केलं होतं 2006 साली. आणि 2008 साली रोडच्या अतिक्रमणवाल्यांचं नोटीस आलं की ही जागा पाडणार आहे. अशा 5-6 नोटिसा येऊन गेल्या. आम्ही केस लढतच होतो त्याच्यासाठी, म्हणजे आमचा ओनर पण अचानकपणे 30 एप्रिलला डायरेक्ट महानगरपालिकेचे लोक बुलडोजर घेऊन आले होते. आणि दुसऱ्या दिवशी होता 1 मे आणि 30 एप्रिलला काहीतरी ते आले होते आणि दुकान डायरेक्टली पालायला सुरुवात केली होती. दुकानीत सामान सगळं तसंच होतं. त्या बुलडोजरच्या समोर जाऊन मी उभी राहिले आणि त्याला सांगितलं, बाबा रे थांब, तुझी दुकान मी खाली करायला नाही म्हणत नाही आहे, बट तू थोडं सामान असताना तू बुलडोजर फिरवतो आहे. तो क्षण माझ्यासाठी म्हणजे कुठून माझ्या तेवढी ताकद आली. त्या बुलडोजरच्या समोर जाऊन मी उभी राहिले. म्हटलं माझ्या सहित उचलायचं तर उचल तू हे सामान. त्याच्यानंतर घरची मंडळी आली. 240-250 किलोमीटर लांब असणारा भाऊ अवघ्या 3 ते 4 घंट्यात इथं पोहोचला. रात्रीतनं आम्ही दुकानीतलं सामान हलवलं. म्हणजे तो प्रसंगही अशा वेळी किती माणसं साथ देतात, कोण आपलं कोण परकं ते पण माहीत पडतं. आणि अशा वेळी बरेचसे लोक मदतीला आले. ते पण माझे म्हणजे देवापेक्षा कमी नाही समजणार. त्यावेळेला ते माझ्या मदतीला धावून आलेले. आदल्याच दिवशी मी थोडंसं भावाचं माझं म्हणजे तो काहीतरी गोष्टीला मला नाही म्हटला आणि मी त्याला फार बोलली होते. आणि दुसऱ्या दिवशी माझ्यावर हा प्रसंग आला आणि अवघ्या 3-3.5 घंट्यात तो माझ्याकडे धावून आला. तर मला देवाने तीसुद्धा प्रचिती त्यावेळेला दिली. वारंवार माझ्या बोलण्यात भाऊ भाऊ हा शब्द येत असेल, पण ॲक्च्युली ती फिलिंग फार वेगळी आहे की माझ्यासाठी जर देव असेल तर तो माझा भाऊच. त्यानं वेळोवेळी एक शिक्षक, वडिलांसारखा हात डोक्यावरनं फिरवणे, मग त्याच्या पाठीमागं पण व्याप कमी नाही आहे, पण तो अगदी लहान त्याच्या मुलीसारखी माझी केअर करतो. आणि असंच प्रेम माझं आणि माझ्या भावांचं टिकून राहावं याच्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या मला. बाकी आणखी एम्स तर भरपूर आहेत. आणखी शाखा आता नवीन आम्ही प्रोजेक्ट करतो आहे की मदनलाल ऑटो केअर नावाने आम्ही फ्रँचायसी देण्याचं स्टार्ट करतो आहे, ज्याच्यात टायर शॉप्स असतील, वॉशिंग्स, डिटेलिंग, रबर कोटिंग, सिरॅमिक कोटिंग, ह्या प्रोजेक्टवर आमचं काम चालू आहे.
आणि तुमच्या उत्तम प्रतिसादामुळे आज उत्तरोत्तर मी प्रगती करत आहे. आत्ता आपली मदनलाल एजन्सीज हे मला मागच्या वर्षी बऱ्याच कारखान्यांच्या पण मोठ्या मोठ्या ऑर्डर मिळाल्या होत्या. आज तुम्ही पहिले मी 2 टायर कुठून तरी मागून मग कस्टमरला प्रोव्हाइड करत होते. आजची स्थिती आहे तुम्ही 100, 150, 200 कितीही टायर मागा, ट्रकचे, कारचे, मोटरसायकलचे, तेवढा स्टॉक माझ्याकडे अवेलेबल आहे आणि अगदी होलसेल दरात अवेलेबल आहे. आणि ती कॅपॅसिटी पण आज आपण अख्ख्या महाराष्ट्रात आपण सेकंड नंबरची डीलर असतानाही एवढं स्टॉक कुणी उपलब्ध ठेवत नाही, पण आपण सगळ्या प्रकारचे टायर उपलब्ध ठेवतो. कस्टमर सॅटिस्फॅक्शन पण तेवढं महत्त्वाचं आहे. दुसरी तुमच्याशी शेअर करण्याची गोष्ट अशी आहे की मागच्याच महिन्यात नोव्हेंबर महिन्यात अपोलोचा इयरली कॉन्फरन्स झाला होता ऑस्ट्रिया देशात. जवळ इंडियातनं 400 डीलर आले होते आणि त्या 400 डीलरमध्ये महाराष्ट्रातून आपल्याला सेकंड रनरअपचा अवॉर्ड मिळाला होता. ही फार प्राऊड फिलिंग देणारी गोष्ट होती. आणि आत्ताच मागच्या पंधरवड्यात व्हिएतनाममध्ये JKचा पण कॉन्फरन्स झाला होता. तिथे आपण ऑलराऊंडर काम करणारे डीलर म्हणून नॉमिनी म्हणून सिलेक्ट झालो होतो. आणि अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या सुखावून जाणाऱ्या आहेत. आणि हे होतं आहे ते फक्त कष्ट आणि डेडिकेशनमुळं. माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही 5 जणं, माझ्या सासूबाई, मी, माझे मिस्टर, माझी मोठी मुलगी प्रेक्षा आणि मुलगा मीत. प्रेक्षा सध्या कॅनडामध्ये शिक्षण घेत आहे, मास्टर इन मॅनेजमेंट. आणि मीत हॉटेल मॅनेजमेंटसाठी अहमदाबादमध्ये आहे. दोन्ही मुलं माझी सुसंस्कारी आणि छान आहेत, म्हणजे प्राऊड फील करण्यासारखं आहे. मी त्यांना वेळ नाही देऊ शकले बिझनेसमुळे, पण ते तरी पण त्या चिकाटीने पुढं ग्रो करत आहेत. अभ्यासात ही चांगले आहेत. आणि मीतला पहिल्यापासूनच शेफ बनायचं होतं, तो त्याच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेत आहे. हे क्षेत्र तसं महिलांसाठी नवीनच आहे, म्हणजे मलाही चॅलेंजेस फार झेलावं लागलेले आहेत. जनरली स्टार्टिंगला मी दुकानात बसायला लागले की कस्टमर अरे ते मॅडम आहे, त्यांना काही माहीत नसतं, मग नाही शेटजी नाही आहेत, आम्ही नाही थांबत. पण कंटिन्युअसली ह्यांनी कुठं बँकेत वगैरे गेल्यानंतर मग मीच पुढं होऊन विचारायची, करायची. तर लोकांसाठी महिला ह्या क्षेत्रात आहे हेच थोडंसं नाविन्यपूर्ण गोष्ट होती. आणि मलाही ते चॅलेंजेस एक्सेप्ट करताना किंवा डील करताना थोड्याफार प्रमाणात त्रास झाला आहे. पण जसं मी म्हटलं की जर आपल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल ना, तर कुठल्याही मैलाचा दगड आपण पार करू शकतो. आता हे तर झालं, पण आजची जर स्थिती पाहिली तर मी तुम्हाला प्राऊडपणे सांगू शकते, सोलापूरचं बॉर्डरच आहे कर्नाटक किंवा आंध्रा. ह्या ठिकाणी तर ठीक आहे, कर्नाटक, आंध्रा, महाराष्ट्र, दिल्ली, इवन गुजरात अशा ठिकाणीही जर चर्चा झाली ना, तर सोलापूरमध्ये जर असं कुणी म्हटलं की कुठे मटेरियल चाललं आहे किंवा कुठून आलं आहे सोलापूरहून, तर वो मदनलाल मॅडम के यहाँ से आया या उनके यहाँ जा रहा है का, अशा प्रकारच्या प्रक्रिया असतात, रिॲक्शन्स असतात की ते मदनलाल मॅडम ऐकलं की मला फार सुखावून जाणारं वाक्य असतं. म्हणजे एक्झॅक्टली हे अचीव करताना आणि ती अचिवमेंट मदनलाल मॅडम नावाची फार सुखावून जाणारी आहे. त्यात स्टाफ पण असा आहे ना
की सांगताना प्रत्येक ईच अँड एव्हरी स्टाफ जरी तुम्ही बघितला ना, अरे भाभी आहेत ना आमच्या पाठीमागं, मग आम्हाला काही टेन्शन नाही, अशा प्रकारच्याच रिॲक्शन असतात. माझं मदनलाल एजन्सी मध्ये एवढा जो सगळा स्टाफ आहे तो एक फॅमिलीच असल्यासारखा आहे. कधी उशीर झाला तर आम्ही संध्याकाळी डबे मागवतो, तर एकत्र सगळे जेवतो आणि मग जे ते ज्याच्या त्याच्या घरी जातो. मी, माझे मिस्टर, माझा सगळा पूर्ण स्टाफ, आम्ही एक फॅमिलीप्रमाणेच त्यांना ट्रीट करतो आणि माझ्या यशाचे भागीदारच म्हणा कुठे ना कुठे ते लोकही आहेत, त्यांचा आशीर्वादही आहे. थँक्यू.